कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोनस बद्दल बोलताना सरांना सांगेन की कंपनी जितका बोनस देईल तितका मान्य आहे मला। सध्या मार्केट डाऊन आहे, त्यामुळे कंपनीलाही त्याचा फटका नक्कीच बसला असता। जे मिळेल त्यात समाधान मानायचं। मे आय कम इन सर? कम इन। श्रीनिवास सर, नमस्कार सर। या ना, बसा प्लीज। सर, तुम्ही मला बोलवलं का? मला एक विनंती करायची होती सर। म्हणजे आता फेब्रुवारी संपत आलाय, मार्च जवळ येतोय, तेव्हा बोनस संबंधी मला थोडंसं बोलायचं होतं। तारीख आता उलटून गेली ना सर? सर, त्यासाठीच मी तुम्हाला बोलवलं। दळवी सर, यावेळेस आम्ही तुम्हाला बोनस नाही देऊ शकत। का सर? माझ्या परफॉर्मन्स मध्ये काही कमी जास्त झालंय का? सर, महिन्याभरापूर्वी आपलं बोलणं झालं होतं, तेव्हा तुम्हाला मी NET सुद्धा दिलं होतं। तुम्ही ते वाचलेलं दिसत नाही। NET, नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन। सर, आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले। 2 महिने? सर, मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं की अहो माझी अजून बरीच सर्व्हिस उरलेली आहे। मला काय वाटतं की काहीतरी रेकॉर्ड्समध्ये काहीतरी मला वाटतं गडबड झाली आहे, म्हणजे बहुतेक काहीतरी गोंधळ झाला आहे, त्यामुळे। तसं नाहीये, पण आपल्या कंपनीचे आता बरेच नियम बदलले। आपण सगळ्या जुन्या आणि सिनियर एम्प्लॉईजला आता रोल ऑफ करतो। हो, पण तुम्हाला अजून 2 महिने सर्व्हिस करता येईल आणि पगार तुम्हाला 3 महिन्यांचा मिळेल। 1 महिन्याचा पगार कंपनी तुम्हाला कंपन्सेशन म्हणून देत आहे। म्हणजे कसं आहे, तुम्हाला नवीन नोकरी सुद्धा शोधता येईल त्या वेळात। तुम्हाला आठवत असेल, शंकर सरांचं सुद्धा तसंच झालं होतं। त्यांना सुद्धा कंपनीने NET दिलं होतं। कंपनी कॉस्ट कटिंग करते, त्यामध्ये सर्व सिनियर स्टाफला कमी करण्याचा निर्णय घेतलाय। मला घरी जायला सांगितलंय। शंकर, सर प्लीज पुन्हा एकदा विचार नाही का करू शकणार तुम्ही माझ्या बाबतीत? सर, माझ्यावर खूप जबाबदारी आहेत। मी समजू शकतो सर, पण खरंच माझ्या हातात आता काहीच नाही। एनिवे, यू कॅन कंटिन्यू युअर वर्क। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।